एका पिलरची दुरुस्ती आणि काही सेकंदात 9 जणांचा मृत्यू. भिवंडीत नेमकं घडलं तरी काय? रात्रीचे 11:30 वाजले होते. सगळीकडे शांतता होती. काही जण झोपेच्या तयारीत होते, तर काही जण आपलं सामान वाचवण्यासाठी घाईघाईने घरात जात होते. खाली एका पिलरची दुरुस्ती सुरू होते आणि अचानक एक प्रचंड आवाज झाला. अवघ्या काही सेकंदात 4 मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. आरडाओरडा, धुळीचे ढग आणि ढिगाऱ्या खालून मदतीसाठी येणाऱ्या किंकाळ्या. एका क्षणात कित्येक कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण सगळ्यात मोठा प्रश्न, जर ही इमारत आधीच धोकादायक घोषित झाली होती, तर लोक अजूनही तिथे राहत का होते? दुरुस्ती सुरू असताना इमारत पूर्ण रिकामी का करण्यात आली नव्हती? आणि या दुर्घटनेला खरंच जबाबदार कोण? आजच्या व्हिडिओमध्ये भिवंडीच्या कोहिनूर इमारतीच्या या भीषण दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे नौशाद मोलानी आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज. भिवंडीच्या बालाजीनगर गंगारामवाडी परिसरात कोहिनूर नावाची 4 मजली इमारत होती. सुमारे 14 वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र काही काळापूर्वीच महानगरपालिकेने तिला धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं होतं. म्हणजे या इमारतीत राहणं कधीही जीव घेणं ठरू शकतं, याची नोंद प्रशासनाकडे होती. घटनेच्या दिवशी संध्याकाळपासून रहिवाशांना एक विचित्र आवाज ऐकू येत होता. कट कट कट. पिलर मधून तडे जात असल्याचं लोकांच्या लक्षात आलं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही कुटुंबांनी स्वतःहून बाहेर पडायला सुरुवातही केली. त्याच वेळी तळमजल्यावर एक पिलरची दुरुस्ती सुरू करण्यात आली. कदाचित ही दुरुस्ती इमारत वाचवेल अशी आशा होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. स्थानिक नागरिक, महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही कामगार अजूनही तळमजल्यावर दुरुस्ती करत होते, तर काही रहिवासी घरात राहिलेलं सामान आणण्यासाठी पुन्हा आत गेले आणि हीच चूक त्यांच्या जीवावर बेतली. अचानक एक प्रचंड आवाज झाला आणि संपूर्ण बिल्डिंग अवघ्या काही सेकंदात जमिनीवर कोसळली. धुळीचा ढग इतका मोठा होता की काही क्षणाला कोणालाच काही दिसत नव्हतं. आरडाओरडा सुरू झाला. लोक जीवांच्या आकांताने ढिगारा उपसू लागले. कोणीतरी आपल्या मुलाला शोधत होतं, कोणीतरी आईला हाक मारत होतं, तर कोणीतरी ढिगाऱ्याखालून मदतीसाठी ओरडत होतं. याच दुर्घटनेत अरविंद गुप्ता यांच्या कुटुंबावर मोठा प्रसंग ओढवला. ते पत्नीसह बाहेर पडले, पण त्यांची मुलगी घरात राहिलेलं सामान आणण्यासाठी पुन्हा आत गेली आणि क्षणात इमारत कोसळली. सुदैवाने बचाव पथकाने तिला जिवंत बाहेर काढलं, पण अनेकांना ही संधी मिळाली नाही. सायरा नावाचं कुटुंब अगदी 10 मिनिटापूर्वीच समोरच्या इमारतीत गेलं होतं आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचंच घर जमिनीत गाडलं गेलं. त्यांनी सांगितलेले शब्द अंगावर काटा आणणारे होते. 10 मिनिट उशीर झाला असता तर आज आम्हीही जिवंत नसतो. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन दल, पोलीस, NDRF आणि TDRF घटनास्थळी दाखल झाले. पण आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. इमारतीकडे जाणारा रस्ताच अतिशय अरुंद होता. मोठी यंत्रणा आत पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे समोरील जुनी बांधकामं पाहून रस्ता तयार करण्यात आला आणि त्यानंतर बचाव कार्याला वेग आला. रात्रभर ढिगारा हटवण्याचं काम सुरू राहिलं. एकामागून एक मृतदेह बाहेर येत राहिले. पहाटेपर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं, तर काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले, पण लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाले. जर इमारत धोकादायक होती, तर ती पूर्ण रिकामी का करण्यात आली नव्हती? दुरुस्ती सुरू असताना लोकांना आत जाण्याची परवानगी कोणी दिली? बांधकाम निकृष्ट होतं, तर त्याला मंजुरी कशी मिळाली?
आणि सर्वात महत्वाचं, या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? या प्रश्नाची उत्तरं चौकशीनंतर मिळतील, पण 9 निष्पाप जीव परत येणार नाही. एका क्षणात अनेक कुटुंबाचं सर्वस्व हिरावलं. ही दुर्घटना आपल्याला एकच धडा देते: धोकादायक घोषित केलेल्या इमारतीमध्ये राहणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा दुर्घटनांसाठी फक्त इमारती जबाबदार आहेत, की प्रशासनाची निष्काळजीपणाही तितकीच कारणीभूत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि अशाच सखोल आणि तथ्याधारित आणि विश्वासार्ह बातम्यासाठी टाइम्स 9 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय महाराष्ट्र.